तर किल्ले शिवनेरीवरती शिवरायांच्या जयंतीनिमित्त विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे। सकाळपासूनच ही सजावट सुरू आहे। उद्याच्या शासकीय शिवजयंती सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच पर्यटन मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहेत। यावर्षी किल्ल्यावरील सभेची जागा बदलण्यात आली आहे। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील ठिंगळे यांनी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवरती विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जी तयारी आहे ती सध्या पूर्ण झालेली या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण ज्या पद्धतीने पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव ज्या देवीमुळे दिलं गेलं त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये सध्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत। उद्या जन्माष्टमी आहे, जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे आणि याच निमित्तानं शिवाई देवीचा अभिषेक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा अभिषेक या ठिकाणी केला जातो। ही जो अभिषेक आहे तो शासकीय पूजा या ठिकाणी केली जाते। आपल्यासोबत येथील पुजारी आहे, नक्की काय कार्यक्रम असतो शिवजयंतीनिमित्त शिवाई देवीच्या मंदिरामध्ये? ही पूजा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता ह्या ठिकाणी छत्रपतींचा आणि देवीचा अभिषेक ह्या ठिकाणी केला जातो। अभिषेक झाल्यानंतर महाआरती होते। आरती झाल्यानंतर जो महाराजांचा जो पुतळा असतो तो बाहेर पालखी असते, त्या पालखीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ठेवून त्या पालखीला जिल्हाधिकाऱ्यांचा खांदा लावून ती पालखी वाजत गाजत जन्मस्थळी नेली जाते आणि तिथं जन्म उत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरी केला जातो। कारण सुशांत राऊत, मी सुनील ठिंगळे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी, पुणे।